आणि याची दुसरी महत्त्वाची मोठी आणि धक्कादायक बातमी, मुंबईतील विक्रोळीत चाकूने हल्ला करून दोघांची हत्या करण्यात आलेली आहे। सख्या भावाकडूनच भाऊ आणि पुतण्याची हत्या करण्यात आली आणि क्षुल्लक कारणावरून म्हणजे मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून वाद निर्माण झाला। सुनील विश्वकर्मा आणि 14 वर्षीय श्लोकची हत्या करण्यात आली। विक्रोळीतल्या राहुल नगर परिसरातली ही घटना आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। या घटनेत सुनील विश्वकर्मा यांची पत्नी आणि दुसरा मुलगा जखमी आहेत। त्यांच्यावर राजावाडी पोलीस स्टेशनमध्ये आता आपण बघतोय जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। ऋतिक, नक्कीच आपण बघतो की विश्वकर्मा कुटुंबासाठी आजचा दिवस जो आहे तो अतिशय हृदयद्रावक आणि दुर्दैवी म्हणावा लागेल, कारण की दोन बापलेक हे आता कोठडीत आहेत, तर दोन बापलेक जे आहेत ते स्वर्गवासी झाल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत आज पहाटे ही घटना घडलेली आहे। पहाटेच्या वेळेस मोठ्या आवाजामध्ये गाणे जे आहे ते लावलेले होते आणि त्याचाच वाद होऊन दोन भाऊ आहेत सुनील आणि सुरेंद्र या दोघांचा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर जे आहे ते हाणामारी झालं आणि थेट चाकूने हल्ला करत आपण बघितलं तर सुनील विश्वकर्मा आणि श्लोक विश्वकर्मा यांची हत्या करण्यात आलेली आहे। ही हत्या जी केलेली आहे त्यांचाच सक्का भाऊ जो आहे सुरेंद्र विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा सूरज विश्वकर्मा यांनी केल्याचं पाहायला मिळते। पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि अतिशय क्षुल्लक कारणावरून ही घटना घडलेली होती, कारण की मोठ्या आवाजामध्ये गाणे लावलेले होते आणि तेही पहाटेच्या वेळी, त्यामुळे झोपमोड झाली। झोपमोड झाल्यानंतरला सुरुवातीला भांडण झालं आणि भांडणाचं पर्यवसन थेट खुनामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं। तात्काळ पोलिसांनी आपण बघितलं तर दोघंही आरोपींना अटक केलेलं असून यामध्ये सुनीलची जी पत्नी आहे आणि त्यांचा जो लहान मुलगा आहे ते देखील या चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पार्कसाईड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आपण बघितलं तर आरोपींना अटक केलेलं आहे। पुढची कारवाई जी आहे ती त्यांच्याकडून सुरू आहे। खरं तर नेमकं हेच कारण होतं की यामागे आणखी काही वेगळी पार्श्वभूमी आहे, याचा तपास सध्या पोलीस करत असल्याचं पाहायला मिळते। मात्र एकंदरीत कुठेतरी विश्वकर्मा कुटुंबावरती हा दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळतं।